आता कॉन्ट्रीब्युशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ योगदान किंवा वाटा. कॉन्ट्रीब्युशन हा शब्द कॉन्ट्रीब्यूट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एखाद्या कामात, उद्दिष्टात किंवा कार्यात दिलेला आपला वाटा किंवा मदत. जेव्हा एखादी व्यक्ती पैसे, वेळ, मेहनत किंवा कल्पना देऊन एखाद्या गोष्टीत सहभागी होते तेव्हा त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग समथिंग दॅट इज गिव्हन टू हेल्प अचीव्ह अ रिझल्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, हिज कॉन्ट्रीब्युशन हेल्प्ड द टीम विन. त्याच्या योगदानामुळे टीम जिंकली. इथे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्याने दिलेली मदत किंवा काम ज्यामुळे टीमला यश मिळाले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. योगदान मीन्स ए. कॉन्ट्रीब्युशन, बी. कॅल्क्युलेट, सी. कम्प्लीट, डी. कॉन्सन्ट्रेट. आता कंट्रीब्युटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ योगदान देणारा किंवा सहाय्य करणारा. कंट्रीब्युटरी हा शब्द कंट्रीब्यूट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कंट्रीब्युटरी म्हणजे एखाद्या गोष्टीत योगदान देणारा किंवा मदत करणारा. जेव्हा एखादी व्यक्ती, गोष्ट किंवा कारण एखाद्या परिणामासाठी मदत करते किंवा त्यात वाटा उचलते तेव्हा कंट्रीब्युटरी हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग हेल्पिंग टू कॉज ऑर कंट्रीब्यूट टू अ रिझल्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, लॅक ऑफ स्लीप इज अ कंट्रीब्युटरी फॅक्टर टू स्ट्रेस. झोपेची कमतरता ही तणावासाठी योगदान देणारी कारण आहे. इथे कंट्रीब्युटरी फॅक्टर म्हणजे तणाव वाढवण्यात मदत करणारे कारण. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कंट्रीब्युटरी मीन्स ए. हार्मफुल, बी. हेल्पिंग ऑर कंट्रीब्युटिंग, सी. इग्नोरिंग, डी. ब्रेकिंग. आता कॉन्ट्रीब्युटरिली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ योगदानात्मकपणे किंवा योगदान देण्याच्या प्रकारे. कॉन्ट्रीब्युटरिली हा शब्द कॉन्ट्रीब्यूट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कॉन्ट्रीब्युटरिली म्हणजे योगदान देण्याच्या पद्धतीने किंवा एखाद्या परिणामात आपला वाटा उचलण्याच्या प्रकारे. जेव्हा एखादी कृती एखाद्या गोष्टीत मदत करते किंवा त्यात सहभाग घेते तेव्हा कॉन्ट्रीब्युटरिली वापरतात. इंग्लिश मीनिंग इन अ मॅनर दॅट कॉन्ट्रीब्यूट्स टू अ रिझल्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही वर्कड कॉन्ट्रीब्युटरिली इन द प्रोजेक्ट. त्याने प्रकल्पात योगदानात्मकपणे काम केले. इथे कॉन्ट्रीब्युटरिली म्हणजे त्याने प्रकल्पाच्या यशासाठी आपला वाटा उचलला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॉन्ट्रीब्युटरिली मीन्स ए. नेगेटिव्हली, बी. इन अ कॉन्ट्रीब्युटिंग मॅनर, सी. स्लोली, डी. बॅडली. आता कोरोबोरेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ पुष्टी देणे किंवा खात्री करणे. कोरोबोरेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कोरोबोरेट म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा देणे किंवा समर्थन करणे. जेव्हा एखाद्या माहितीला, विधानाला किंवा दाव्याला दुसऱ्या पुराव्याने आधार दिला जातो तेव्हा कोरोबोरेट वापरतात. इंग्लिश मीनिंग टू कन्फर्म ऑर सपोर्ट समथिंग विथ एव्हिडन्स. आता सिनॉनिम्स पाहूया. कन्फर्म, सपोर्ट, व्हेरीफाय हे शब्द पुष्टी करणे किंवा आधार देणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. कॉन्ट्राडिक्ट, डिनाय, डिस्प्रूव्ह हे शब्द विरोध करणे किंवा खोटे ठरवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द विटनेस कोरोबोरेटेड हिज स्टेटमेंट. साक्षीदाराने त्याच्या विधानाची पुष्टी केली. इथे कोरोबोरेटेड म्हणजे साक्षीदाराने त्याच्या बोलण्याला पुरावा देऊन समर्थन केले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कोरोबोरेट मीन्स ए. डिनाय, बी. कन्फर्म, सी. ब्रेक, डी. हाईड. आता कोरोबोरेशन
या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. पुष्टी किंवा खात्री. कोरोबोरेशन हा शब्द कोरोबोरेट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कोरोबोरेशन म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी दिलेला पुरावा किंवा समर्थन. जेव्हा एखाद्या विधानाला, माहितीला किंवा दाव्याला इतर पुराव्यांनी आधार दिला जातो तेव्हा त्याला कोरोबोरेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: एव्हिडन्स ऑर सपोर्ट दॅट कन्फर्म्स समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द रिपोर्ट नीड्स कोरोबोरेशन. त्या अहवालाला पुष्टीची गरज आहे. इथे कोरोबोरेशन म्हणजे अहवाल खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी अधिक पुरावा आवश्यक आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. पुष्टी मीन्स ए. कोरोबोरेट, बी. कोरोबोरेशन, सी. कॅल्क्युलेट, डी. कंप्लीट. आता कोरोबोरेटिव्ह ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: पुष्टीकारक किंवा आधार देणारा. कोरोबोरेटिव्ह हा शब्द कोरोबोरेट ह्या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कोरोबोरेटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीची पुष्टी करणारा किंवा तिला आधार देणारा. जेव्हा एखादा पुरावा, माहिती किंवा तथ्य दुसऱ्या गोष्टीला समर्थन देतो आणि ती खरी असल्याचे दाखवतो तेव्हा कोरोबोरेटिव्ह वापरतात. इंग्लिश मीनिंग: प्रोव्हाइडिंग सपोर्ट ऑर कन्फर्मेशन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द पुलिस फाउंड कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स. पोलिसांना पुष्टीकारक पुरावे सापडले. इथे कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स म्हणजे असे पुरावे जे घटनेची सत्यता सिद्ध करतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. पुष्टीकारक मीन्स ए. कोरोबोरेट, बी. कोरोबोरेशन, सी. कोरोबोरेटिव्ह, डी. कोरोबोरेटिव्हली. आता कोरोबोरेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: पुष्टीपूर्वक किंवा आधार देत. कोरोबोरेटिव्हली हा शब्द कोरोबोरेट या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कोरोबोरेटिव्हली म्हणजे एखाद्या गोष्टीची पुष्टी करत किंवा तिला आधार देत केलेल्या पद्धतीने. जेव्हा एखादी कृती, विधान किंवा माहिती दुसऱ्या गोष्टीला समर्थन देते तेव्हा कोरोबोरेटिव्हली वापरतात. इंग्लिश मीनिंग: इन अ मॅनर दॅट कन्फर्म्स ऑर सपोर्ट समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द विटनेस स्पोक कोरोबोरेटिव्हली इन कोर्ट. साक्षीदारांनी न्यायालयात पुष्टीपूर्वक बोलले. इथे कोरोबोरेटिव्हली म्हणजे साक्षीदाराने आपल्या बोलण्याने घटनेची पुष्टी केली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कोरोबोरेटिव्हली मीन्स ए. ऑपोजिटली, बी. इन अ सपोर्टिंग मॅनर, सी. स्लोली, डी. बॅडली. आता आपण ॲपल ऑफ डिस्कॉर्ड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ थिंग दॅट कॉजेस डिसअग्रीमेंट ऑर कॉन्फ्लिक्ट. मराठी मीनिंग: अशी गोष्ट जी वाद किंवा मतभेद निर्माण करते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट किंवा विषय लोकांमध्ये वाद निर्माण करतो तेव्हा ॲपल ऑफ डिस्कॉर्ड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: द इनहेरिटन्स बिकेम द ॲपल ऑफ डिस्कॉर्ड अमंग द सिबलिंग्स. अर्थ: वारसा हक्काचा विषय भावंडांमध्ये वाद निर्माण करणारा झाला. स्पष्टीकरण: वारसामुळे मतभेद निर्माण झाले त्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: दॅट मायनर कमेंट टर्न्ड आउट टू बी द ॲपल ऑफ डिस्कॉर्ड इन द ऑफिस. अर्थ: ती छोटासी टिप्पणी ऑफिसमध्ये वादाचे कारण बनली. स्पष्टीकरण: लहान गोष्टीमुळे संघर्ष निर्माण झाला म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे वाद निर्माण करणारी गोष्ट. अ थिंग दॅट कॉजेस डिसअग्रीमेंट ऑर कॉन्फ्लिक्ट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. वाद निर्माण करणारी गोष्ट, बी. शांतता निर्माण करणारी गोष्ट, सी. आनंदाची गोष्ट, डी. महत्त्वाची गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲन आयर्न विल हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: व्हेरी स्ट्रॉंग डिटर्मिनेशन ऑर फर्मनेस ऑफ पर्पस. मराठी मीनिंग: खूप ठाम आणि निश्चयी मानसिकता. स्पष्टीकरण:
जेव्हा एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतही आपला निर्णय बदलत नाही आणि ध्येय साध्य करण्यासाठी निश्चयाने प्रयत्न करते, तेव्हा ॲन आयर्न विल ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. शी अचीव्ड हर गोल्स थ्रू शियर आयर्न विल. अर्थ: तिने आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी अत्यंत ठाम निश्चय दाखवला. निश्चय आणि कठोर मानसिकता दाखवण्यासाठी इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ही फॉट द डिसीज विथ अन आयर्न विल. अर्थ: त्याने आजारावर मात करण्यासाठी खूप ठाम निश्चय दाखवला. कठीण परिस्थितीतही निश्चय टिकवण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲन आयर्न विल म्हणजे खूप ठाम आणि निश्चयी मानसिकता. अर्थ: व्हेरी स्ट्रॉंग डिटर्मिनेशन ऑर फर्मनेस ऑफ पर्पज. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲन आयर्न विल या वाक्प्रचाराचा अर्थ काय? अ. दुर्बळ इच्छा. ब. खूप ठाम आणि निश्चयी मानसिकता. क. गोंधळलेली मनस्थिती. ड. आनंदाची इच्छा. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अल्फाबेट सूप हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ कन्फ्युजिंग मिक्सचर ऑफ लेटर्स, वर्ड्स ऑर एब्रिव्हिएशन्स. मराठी मीनिंग अक्षरे, शब्द किंवा संक्षेपांचा गोंधळलेला आणि क्लिष्ट मिश्रण. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट इतकी गोंधळलेली असते की समजायला कठीण होते, विशेषतः संक्षेप किंवा शब्दांचा अनियमित गोंधळ, तेव्हा अल्फाबेट सूप ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द न्यू गव्हर्नमेंट फॉर्म्स फील लाईक ॲन अल्फाबेट सूप ऑफ ॲक्रॉनिम्स. अर्थ: नव्या सरकारी संरचनांमधील संक्षेपांचा गोंधळ समजायला खूप अवघड आहे. स्पष्टीकरण: अनेक संक्षेप आणि शब्दांचा गोंधळ असल्यामुळे इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. रीडिंग लीगल डॉक्युमेंट्स कॅन समटाइम्स बी ॲन अल्फाबेट सूप. अर्थ: कधीकधी कायदेशीर दस्तऐवज वाचणे खूप गोंधळलेले वाटते. स्पष्टीकरण: कायदेशीर भाषा आणि संक्षेपांमुळे गोंधळ असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अल्फाबेट सूप याचा अर्थ आहे गोंधळलेले किंवा क्लिष्ट अक्षरे किंवा शब्द. अर्थ: अ कन्फ्युजिंग मिक्सचर ऑफ लेटर्स, वर्ड्स ऑर एब्रिव्हिएशन्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अल्फाबेट सूप या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सोपी माहिती. बी. गोंधळलेले किंवा क्लिष्ट अक्षरे किंवा शब्द. सी. स्पष्ट आणि सुटसुटीत गोष्ट. डी. मजेशीर गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा.